चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. आता आपण ऐकणार आहोत परिवर्तन या गोष्टीचा 7वा भाग. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. इंद्रसेनाने तोतयाच्या मागून चालायला सुरुवात केली. त्याला खरं म्हणजे विचार करायला वेळच मिळाला नव्हता, कारण सगळं इतकं अचानक घडलं होतं की आता जे होईल त्याला त्याने तोंड द्यायचं ठरवलं. तो तोतया आणि ते 4 नोकर गावाबाहेर तंबूत राहत होते. तिथे पोहोचल्यावर तोतया इंद्रसेनाला म्हणाला, हे बघ इंद्रू, तू या तंबूच्या बाहेर थांबायचं आणि बाहेरच झोपायचं. जास्त चौकशा करायच्या नाही. जेवढं सांगेन तेवढंच काम करायचं, कळलं? जी मालक. अशी कामं करतो की बघतच राहाल? इंद्रसेनाने दुसऱ्या दिवसापासून त्या तोतयाची चाकरी सुरू केली. त्याने गेल्या 6-7 महिन्यांमध्ये खूप वेगवेगळी कामं केली होती. त्याचा पुरेपूर उपयोग आता झाला. तो स्वयंपाक करणं, साफसफाई करणं, तोतयाचे पाय चेपून देणं वगैरे सगळी कामं करू लागला. ते प्रवास करत करत पुढच्या गावी जात होते. इंद्रसेनालाही याच मार्गाने पुढे जायचं असल्यामुळे त्यांच्याबरोबर फिरणं त्याच्याही पथ्यावर पडलं. त्याने ठरवलं होतं, कितीही दिवस लागले तरी चालतील, पण या प्रकरणाचा छडा युक्तीनेच लावायचा. कारण जे काही करायचं ते त्याला एकट्यालाच करायचं होतं. तो तोतया सगळ्या गावांमध्ये राजकुमार म्हणून बिनबोभाट मिरवत होता. पण तंबूत आले की ते सगळे मित्रांसारखे वागत. सतत काहीतरी कागदांवर लिहित असत. ते कागद एका पेटीत ठेवत. तिला नेहमी कुलूप असे. बोलताना सुद्धा अगदी हळू दबक्या आवाजात बोलत. इंद्रसेन काहीतरी निमित्त काढून तंबूत गेला तर लगेच गप्प बसत. शिवाय अजून एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती. दर 8 दिवसांनी त्यांच्यातला एक नोकर कुठेतरी निघून जाई आणि मग 2-3 दिवसांनी परत येई. ते इंद्रसेनाला तंबू बाहेर दिवसरात्र बसवत आणि स्वतः गावात फिरत. इंद्रसेनाला 2 गोष्टींचा छडा लावायचा होता. एक म्हणजे त्या पेटीत काय आहे आणि दुसरं म्हणजे तो माणूस कुठे जातो. इंद्रसेनाने मग एक योजना आखली. एके दिवशी रात्री त्याने खीरपुरीचं जेवण केलं आणि सगळ्यांना आग्रह करून खायला लावलं. त्याने खिरीत भरपूर जायफळ घातलं होतं. त्यामुळे रात्री सगळे ढाराढूर झोपले. मग त्याने एक वाटी घेतली आणि त्याच्यात मेण वितळवलं आणि हळूच त्या तोतयाच्या कमरेची चावी काढून त्या वाटीत बुडवली. मेण घट्ट झाल्यावर वाटीत चावीचा ठसा उमटला. मग त्याने चावी परत जागच्या जागी ठेवली. दुसऱ्या दिवशी त्याने गुपचूप गावच्या लोहाराकडून मेणाच्या मापाप्रमाणे चावी करून आणली. नंतर जेव्हा सगळे गावात गेले तेव्हा त्याने अतिशय सावधपूर्वक पेटी उघडली. आत भरपूर कागद होते. इंद्रसेनाने ते काढून भराभर वाचायला सुरुवात केली. तो तोतया ज्या गावांमध्ये फिरत होता त्या सगळ्या गावांची माहिती त्यामध्ये लिहिली होती. तिथे कसला व्यापार होतो, गावात श्रीमंत माणसं कोण आहेत, पाटील कोण आहे, वगैरे वगैरे वगैरे. त्याला काही कळेना. ही माहिती जमवून हा तोतया काय करतोय. तेवढ्यात त्याच्या हातात एक नकाशा आला. तो अचलपूर राज्याचा नकाशा होता. त्या नकाशात काही गावांवर खुणा केलेल्या होत्या. एक मार्ग आखलेला होता आणि त्यानुसार ते पुढे जात होते. या गावांवर खुणा केल्या आहेत म्हणजे नक्कीच याचं काहीतरी वैशिष्ट्य असणार. काय असेल? तेवढ्यात त्याला कोणीतरी येतंय अशी चाहूल लागली. त्याने गडबडीने सगळे कागद होते तसे पेटीत ठेवले. पेटी बंद करताना त्याला तळाशी काही मोहरा दिसल्या. त्या अचलपूर राज्याच्या नव्हत्या. पण पटकन कुलूप लावून तो बाहेर येऊन बसतो न बसतो तोच ते 5 जण परत आले. आज जरा सगळे वैतागलेले दिसत होते. एरवी ते नेहमी हळू आवाजात बोलत असत,
पण आज बहुतेक त्यांचं भांडण झालं होतं. त्यामुळे आवाज नेहमीपेक्षा थोडा वाढला होता. इंद्रसेन कान देऊन ऐकू लागला. त्या इंद्रूला तू कशाला ठेवलंयस रे आपल्याबरोबर? आज मला मालकांकडे जायचं होतं, सकाळी लवकर निघायचं होतं. त्या मूर्खाने इतकं खायला घातलं, मला उठायला उशीर झाला आणि जाताच आलं नाही. हो ना, मला पण तो अजिबात आवडत नाही. स्वतःला फार शहाणा समजतो. तुम्ही उगाच संशय घेताय. मी त्याला कामावर ठेवल्यामुळे किती फायदा होतोय? ही सगळी फालतूची कामं तो करतोय आणि त्यामुळे आपल्याला माहिती किती लवकर गोळा करता येते बघताय ना. पण मला वाटतं त्याला आता फार दिवस आपल्याबरोबर ठेवायला नको. ते धोकादायक आहे. त्याला आपलं गुपित कळलं तर त्याला मारून टाकू. त्यात काय एवढं? बरं ते सोड. उद्या कोण जाणार आहे मालकांकडे? मी जातो. लवकर निघीन सकाळी. ठीक आहे, मग झोपा आता. आणि मग सगळे झोपून गेले. पण इंद्रसेनाची झोप मात्र उडाली होती. त्याने जे पाहिलं होतं आणि जे ऐकलं होतं त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न तो करत होता. काय आहे त्या नकाशाचा अर्थ? आणि त्या मोहराई कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत होत्या. छे, विचार करून त्याचं डोकं शिणून गेलं. मध्यरात्र झाली आणि अचानक इंद्रसेनाला जाणवलं की त्या खुणा केलेल्या गावांमध्ये एक गोष्ट समान होती. ती सगळी गावं अचलपूर राज्याच्या सीमेला चिकटलेली होती. त्या गावांच्या पलीकडे शेजारचं राज्य सुरू होत होतं. अरे हो की, आणि ती नाणीही शेजारच्या राज्याची आहेत. त्याने लहानपणी ती नाणी पाहिली होती. ती नाणी ह्यांच्याकडे कशी? शिवाय हे कोणाला तरी मालक म्हणतायत, म्हणजे ही माहिती ते त्या मालकाला देत असणार. अरे देवा, हे काय प्रकरण आहे? आणि अचानक इंद्रसेनाला लक्षात आलं की हा मालक आणि ही माणसं शेजारच्या राज्यातली आहेत. म्हणजे ही सगळी माहिती शेजारच्या राज्यात जातीये. ही माणसं गुप्तहेर आहेत की काय? त्याच्या अंगावर एकदम शहारा आला. ओ हो, म्हणजे यांच्यातला एक जण राजकुमार बनून गावात फिरतो आणि सहज गप्पा मारतोय असं दाखवून माहिती गोळा करतो. गावातले लोक भोळेच आहेत. शिवाय राजकुमारच विचारतोय असं वाटून सगळं खरं खरं सांगून टाकतात. मग हे सगळी माहिती लिहून काढतात. यांचा मालक शेजारच्या राज्यात असणार आणि त्याला माहिती पोचवण्यासाठी दर 8 दिवसांनी एक जण तिथे जातोय. अरे बापरे, केवढं मोठं षडयंत्र आहे हे. पण असं कसं होईल? आपले तर शेजारच्या राज्याशी किती मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळेच तर सीमेवर फारसे सैनिक देखील ठेवले नव्हते. मग हे असं का असेल? इंद्रसेन विचार करू लागला. अचलपूर राज्याच्या शेजारच्या राज्याचं नाव होतं भद्रपूर. अचलपूर राज्याचे राजे वृषसेन आणि भद्रपूर राज्याचे राजे श्रीभूषण हे मावस भाऊ होते. श्रीभूषण राजाचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांचा तरुण मुलगा मणिकांत आता राजा बनला होता. महाराज वृषसेनांनीच भद्रपुरात जाऊन त्याचा राज्याभिषेक करवला होता. आल्यावर ते म्हणालेही होते, मणिकांत खूप साधा आहे. त्याच्यावर अचानक एवढी मोठी राज्य सांभाळायची जबाबदारी पडली आहे. त्याने खूप सावधपणे राज्य केलं पाहिजे. शिवाय लहानपणी इंद्रसेन आणि मणिकांत खूप वेळा एकमेकांकडे राहायला गेले होते. त्यामुळे तोही मणिकांतला ओळखत होता. मणिकांत किती चांगल्या मनाचा आहे. मग तो आपल्या राज्यात गुप्तहेर का पाठवत असेल? की मणिकांतऐवजी दुसरा कोणी हा कट रचतोय? नेमकं मी राजधानीपासून आत्ता खूप दूर आहे. कोणाला मदतीला देखील घेऊ शकत नाही. सगळ्यांना तो तोतयाच खरा राजकुमार आहे असं वाटतंय. ते काही नाही, काही करून मला हे गौड बंगाल शोधून काढलंच पाहिजे. त्यासाठी मला उद्या त्या नोकराचा पाठलाग केला पाहिजे. मला इथून कसंही करून निसटलंच पाहिजे. मुलांनो, या गोष्टीत पुढे काय झालं? इंद्रसेन तिथून निसटला का? त्या गुप्तहेरांचं पुढे काय झालं? ऐकायचं आहे ना? मग ऐका परिवर्तन या गोष्टीचा पुढचा म्हणजेच 8वा भाग आपल्या लाडक्या चला गोष्टी ऐकूया या चॅनलवर.